राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अत्यंत भयानक अशा कलियुगामध्ये सुद्धा आपलं स्वागत आहे. नीच माणसांच्या दुनियेमध्ये सुद्धा आपलं स्वागत आहे. तुम्हाला मला काय काय सांगावं लागन आणि तुम्हाला काय काय ऐकावं लागन, अवघड आहे. विषय जरी गंभीर असला तरी आपण खंबीर आहे आणि आपण सांगतो. ऐकायची तयारी ठेवा. बगलामुखी यात्रेसाठी 2 आणि 3 आज 1 तारीख आहे. 2-3 दिवसात बुकिंग क्लोज होणार आहे. कुणाला यायचं असेल संपर्क करायला काहीच हरकत नाही. म्हणजे तुम्ही अडचणीत असाल तर. ही जी स्टोरी आहे ना, ही स्टोरी सांगताना थोडंसं वाईट वाटतंय, पण सांगणं तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे पुरुषाच्या ईदभर जागेसाठी बाई काय करीन सांगता येत नाही, आणि बाईच्या टीजभर जागेसाठी पुरुष काय करीन सांगता येणार नाही. अशा प्रकारची ही घटना आहे. हा, तुम्ही आम्ही सगळीच पुरुष मंडळी एवढं कष्ट करतो, राबतो, प्रपंच करतो, संसार करतो, काय गुन्हे करतो वा काय असेल ती करतो, पाप करतो, पुण्य करतो. ह्याच्यात एखाद्या स्त्रीचा भोग हा फार महत्वाचा विषय आहे. लक्षात घ्या. प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात देवाने हे शरीर असं बनवलंय की त्याच्यात प्रचंड वासना दिलेली आहे. लक्षात घ्या. पुरुषाचं शरीर, त्याला व्यसन अध्यात्म घालू शकतं, हे बी खरंय. आता दुनिया 2026 वलडून चालली. आता काय ती आई बापन आमकंत लोक विचार करीत नाहीत. ही नवीन पिढीत आहे ना, हा आज वेगळा की जसं वार आहेत 7 तसे 7 सुद्धा बोकांडी घेणाऱ्या बाया आहेत, पुरी आहेत. ही परिस्थिती आहे. काही जण स्वामी समर्थांना रोज संध्याकाळी दिवा लावून आपलं जे देह आहे हे सक्सेस करणाऱ्या सुद्धा मुली आहेत, बाया आहेत. अशी परिस्थिती. कुणी कुणाचा मालक नाही. ज्याला जसं वाटेल पटेल त्याने तसं जगायचं आणि कायदे त्यांच्या बाजूने. ही घटना उत्तर प्रदेश बदायूमध्ये आणि अख्खं राज्य हादरून सोडलं की एवढा भयानक स्टेपवर पातळी, म्हणजे अगदी प्राणी बिणी सुद्धा त्यांच्यापेक्षा नीच. बकरीला हरणाला वाघ खातो, त्याचं ते अन्न आहे, जीवन साखळी आहे. लक्षात घ्या. आपला वाईट वाटतं, ते वराडते बिचार पिल्लू, ते वाघ खातोय असं तसं, अन्न साखळी. माणूस असा सगळ्या पाण्याच्यात माणूस एकमेव असा माणूस आहे 50-60 किलोचं ते, पण त्याला बुद्धी एवढी आहे तुम्हाला सांगतो की त्यांनी निसर्गासहित सगळ्या कंट्रोल ठेवला. एवढंच काय, माणसाने माणसावर सुद्धा कंट्रोल ठेवला. हा, हे उद्योगपती राजकारणी त्याचंच रूप आहे. त्यांच्या कंट्रोलमध्ये संपूर्ण सैन्य दले, संपूर्ण जनता आहे. हा, आणि जनतेत फक्त त्यांच्या दृष्टीने फक्त दूध देणारी गाय आहे बुवा, दूध काढून घ्या लात घालून द्या, अशी प्रकारे शोषण म्हणतात त्याला. हे अनादिकालापासून चाले. पूर्वी राजा महाराजांनी केलं सर्वसामान्य जनतेचं, आणि नंतरच्या काळात इंग्रजांनी केलं, त्याच्यानंतरच्या काळात राज्यकर्त्यांनी केलं. हे शोषण आहे. हे मेंटली असं तुम्ही स्ट्रॉंग बना बुवा. काय चाललंय नेमकं एवढं तरी कळलं पाहिजे. 2014च्या आधी जेवढे क्रूड तेलाचे बाजार कमी होते तेवढ्यापेक्षा कमी झालते. तेव्हा आता 45 रुपये लिटरच पेट्रोल होतं. आता 112 रुपये. काय त्या खायला माफ आहे का? बरं, ते बी पेट्रोल मिळत नाही पैसा देऊन. 20% इथेनॉल. काही लोक स्वतःच्या पोरातला हजारो कोटीचा त्याचा ते धंदा चालायसाठी असं. मला राग येतो अशा गोष्टीचा. सर्वसामान्य माणसाला आला पाहिजे, कारण रोज आपल्या खिशातले रक्तमास आणि हाडमास जिजून कमावलेला पैसा तिथं चाललाय. ती क्रिकेटची मॅच मला तेव्हापासून त्या अमित शहासाठी राग येतो तुम्हाला सांगतो. मी क्रिकेट वेडा, क्रिकेट प्रेमी माणूस आहे. आणि ती एक वर्ल्ड कप आपल्याला आला असता तिसरा. फिरोजशाह कोटला दिल्लीला मॅच ठेवायला पाहिजे होती, इडन गार्डन कलकत्त्याला ठेवायला पाहिजे होती, बँगलोरचं स्टेडियम आहे, वानखेडे स्टेडियम आहे मुंबईचं, इथं न ठेवता गुजरातमध्ये ठेवली फायनल. ती हारली ना. मग आता ती अवघड आहे तुम्हाला सांगतो. हा, असं जाऊन द्या, मारू द्या. आता तळतळाय नको लय. सकाळचा टाईम आहे.
ही जी घटना आहे ही रुपये एवढ्या जागेसाठी माणूस काय करतो ह्या संदर्भात आहे. आणि नेमका विषय काहीच काढून तुम्हाला थोडंसं सांगतोच आज. सुमित कुमार शर्मा, ब्राह्मण माणूस, पुरोहित माणूस, एका मंदिराचं पौराहित्य म्हणजे पूजा अर्चा जाडून लोटी सगळं त्या माणसाकडं, त्याच्या संदर्भात घडलेला विषय. सुमित कुमार शर्मा, दक्षिणा यायची, सगळे यायची, देवापुढं पैसे लोक टाकतात, पण ते पाप आहे हे लक्षात घ्या. देवापुढं पैसे कट टाकू ना, कारण ती नोट आहे ना, देव ही मुळातच पवित्र जागा आहे, लक्षात घ्या. ती नोट किती गाणीतून कोणाच्या हातातून कशी कशी फिरत येते, किती अशुद्ध असते ध्यानात ठेवा. ही अशुद्ध वस्तू टाकू नका कधी. सगळ्यात मोठं दान माझ्या हिशोबाने अन्नदान आहे. एखाद्याची दुःख आहे ती समजून घेऊन त्याच्या दुःख फुंकर घालता आली तर घाला, लक्षात घ्या. रस्त्याने कुत्र्या मांजराचा पिल्लू पडला असं त्याच्या अंगावर चुकून सुद्धा गाडी घालू नका. पुढल्या जन्माला तुम्ही ते पिल्लू आणि पिल्लावाला गाडी वाचणारी. हा, तुम्ही गरुड पुराण जरा व्यवस्थित ऐकलं तुमच्या लक्षात येईल, वाचलं तर गरुड पुराण. हा, फिरून फिरून काय नाही, दुनिया परत त्याच जागेवर येते, काय नाही फरक पडत. अजून कलियुगाची बरीच वर्ष शिल्लक आहेत. ही जी घटनेला हा जो सुमित कुमार आहे हा पंडित, त्या पंडितवरून ब्राह्मणावरून एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग काढायला बंदी आहे, मेन गाभाऱ्याचं. ह्याच्या पाठीमागचं रहस्य नाही कळलं. म्हणजे आपला देव आहे, बरं देवाला किंमत कधी आहे त्याला बघता असेल तर. आम्हाला तर 33 कोटी आहेत, असून द्या, सगळे आपलेच आहेत. हिंदूंच्या बाबतीत सांगतोय मी. मग ते देवाचा फोटो काढायला ही का बा, त्या देवाचा फोटो काढायचा नाही, मग ते फोटो विकायला कशी काय परवानगी? ओरिजिनल फोटो तिथं काही 100 रुपयाचा फोटो 200ला 300 हे विकायला चालतं, फोटो काढायला काय प्रॉब्लेम आहे, असा विषय. ही जी ब्राह्मण व्यक्ती सुमित कुमार शर्मा, आणि लग्नाचं वय झाल्यावर आई वडिलांनी त्या व्यक्तीचं लग्न करून दिलं. रतीदेवी असं बायकोचं नाव, रतीसारखीच. जे अप्सरा आहेत त्यातल्या एक अप्सरेचं नाव रती, लक्षात घ्या. असा नका, ती बी पौराहित्य पाळणारी, सगळे व्यवस्थित. संसार 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष झाला. एक 3 वर्षाचा संसार सुखासुखी चाललं होतं सगळं, ध्यानात ठेवा. 3 वर्षाचा संसार झाला. एक 1.5 वर्षाची 17-18 महिन्याची मुलगी देवाने त्यांना दिली. एक मुलगी झालेली, ती 1.5 वर्षात झालेली, संसाराला 3 वर्ष झालेली. अचानक त्यांच्या प्रपंचात ट्विस्ट आला, त्यांच्या प्रपंचात एक अडचण आली, वाद झाला नवरा बायकोत तयार. हा नवरा बायकोचा वाद जास्त तीव्र नव्हता, पण थोडा मीडियम होता. आता ह्या वादाला अनेक कारण असतात. आता बरेच जण आपण आजूबाजूला सभोवताली बघत बा, आमका तमक्याचं लग्न झालं, ती बायको नांदत नाही गेली. कधी बायकोचा गुन्हा असतो, कधी गाड्याचा गुन्हा असतो. बायकोचं काय तिकडे ठोक्या बिक्या कुठं काय असला तर ती सारखी पळती. गाड्याचं ती जर रात्री झोपल्यानंतर कडी लावल्यावर जर वेगळ्या प्रकारे सुखाची मागणी केली किंवा वेगळ्या चाळ करायला सुरुवात केली तरी बायको कटाळते. ती तोंडाने बोलून दाखवत नाही की हा घालायची तिथे न घालता वेगळ्याच ठिकाणी घालाय मागतोय, मला त्रास होतोय. लाकलपडी असतात. हा, हे लक्षात घ्या. प्रत्येक वेळेसच पुरुष दोषी अशातला भाग नसतो, प्रत्येक वेळेस स्त्री दोषी अशातला भाग नसतो. ही दुनिया लय रंगीबेरंगी. हा, कोणाची काय अपेक्षा असन, काय स्वप्न असन, हा, पण अन्याय कधी बाईवर होतो, कधी गाड्या होतो, एवढं मात्र नक्की. बरेच त्याला कारण असतात. ह्यांचं कसं का व्हायना, पण ते काही कारण असू द्या, वाजलं बा दोघाच. वाजल्यानंतर तिला राग आला, माणूस येतो राग, ती सोपा पर्याय असतो. एका काकत पोरगी घेतली, दुसऱ्या ह्याच्यात बॅग घेतली, एसटीचं तिकीट माहीत असतं, गेल्या माहेराला. आपली संसाराची न नांदणारी गाडी, विमान लँडिंग करायचं असेल तर माहेरासारखं दुसरं ही जागा नाही. आणि माहेरात आई असते. आलं ग माझं लेकरू, फसावलंच मोड त्यांनी आपल्याला. ती काय कधी चांगलं बोलत नाही, का बोलत नाही कुणाला, जावायाविषयी सासरविषयी चांगलं बोलतच नाही. येईन बिन तर गेले कुचं खात म्हणतात. तिथं काय
सासूचं म्हणजे ती सासूच्या अँगलमधूनच बघते त्याला, माझ्या लेकराची सासू. मग तिने सासूने साधं एवढं बी म्हणायचं नाही की बुवा मला रोज फोन येतात तुम्हाला सगळं हाय, सगळी रियालिटी अशी देणार ठेवा की 7 वाजल्या त्याची कामावण्याची वेळ झाली, वरंबात घातला का ती विचारती हो, तिला तिच्या लेकराची काळजी असते, विचारून द्या ना. हिला पोर झालं, हिला बी कळन मी काय करत नाही का स्वयंपाक, मग तुम्ही मला विचारलंच कसं काय, इथपर्यंत सुरुवात. काही सुटतच नाही बा कुठेही. त्यात त्या नवऱ्याचं मध्ये मारणार, बायकोची बाजू घ्यावा का आईची बाजू घ्यावा, असा विषय. असं हाय चाललंय जगात. पण ती पुरुषाला तेवढी ताकद आहे, त्याच्या होटाव मिशी दिलेली देवाने, कशी अशा कितीही संकट येऊन द्या, माराय फिरायचं नाही बा, हेड्या करून घ्यायचं नाही. महाराजांना आठवायचं, त्यांची गनिमिका आठवायचं, गनिमिका व्याने चला बा, इकडे बी खुश तिकडे बी खुश, असं थोडं डोकं लावत जा तुम्ही. आता ह्या घटनेमध्ये काय झालंय, बाई गेली माहेराला, राहिली तिथंच. ह्याचा बी नवऱ्याचा बी स्वाभिमान, सुमित कुमारचा मानला, स्वतःच्या हाताने गेलेली, पायाने चलत चलत गेली ना, स्वतःच्या पायाने चलत आली पाहिजे. मी काय फोनही करणार नाही, बोलणार नाही, काय काहीच नाही. हा, हे असले इगो काय कामात, संसारात काय कामाचे नाहीत. त्यांना ठेवा संसारात दोन पावलं जर माग घेतली तर नंतर बसणार दडक ही फार जोरदार बसते. शिकायचं कधी पण. हा, ह्या घटनेमध्ये राहिले बा 2 एक महिने तिकडे राहिली, राहून द्या. तिकडे राहिल्यानंतर एक तिसरा ह्या स्टोरीचा हिरो आहे, तो मेन हिरो आहे या स्टोरीचा, आणि तो म्हणजे ह्या सुमित कुमारचा आत्याचा मुलगा, आणि त्याचं नाव आहे जितेंद्र पाठक. याच्याकडे ती एक मंदिर आहे, ते बी तिथं पौराहित्य करतोय, पूजा अर्चा काय असेल ती द्या, 5,000 द्या, 10,000, ते चालूच राहत. तुम्हाला माहिती आहे याचं पोट काय कधी भरत नाही, एवढं मोठं फुगलं तरी. ते मारण्याचं कष्ट करता. मी त्याला गेलतो कामाख्याला, 6 राज्य क्रॉस करून गेलो. काय काय गाव अशी की स्लॅब सुद्धा नाही त्या गावात, एक घर नाही. सरकारी मध्ये रेल्वेचं टकाटक, रेल्वे म्हणजे केंद्र सरकारची प्रॉपर्टी, पण माणसांचं जीवनमान फार भयानक. तुम्हाला सांगतो, त्यांना जर त्या महिलेला जर 200 रुपयाची साडी मिळाली तरी ते भाग्यवान समजत असेल, इतकी गरिबी. सोनं तर नावाला नाही कुठं ग्रामीण भागात. मग लोक जगतात कायसाठी माहिती आहे का, 2 वेळच्या अन्नासाठी. आणि लोक इकडची दुनिया तिकडं होऊन द्या, त्यांची मानसिकता. आम्हाला महिन्याला तांदूळ मिळतंय ना, त्याच्यात प्रचंड खुश आहेत. तुम्ही आम्हाला कुठेही सांगा मतदान करतो, पण आम्हाला तांदूळ द्यावं, अशी परिस्थिती. मग त्या राज्याचं बजेट आता महाराष्ट्र सध्या पुढरलेला आहे, आणि देशात क्रांती घडवायची, काही बदल करायची पूर्वी पण आता पण, ताकद फक्त महाराष्ट्रातच लक्षात घ्या. कारण महाराष्ट्राला फार भिवून असतो सगळ्या दिल्लीतले लोक, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तर महाराष्ट्राचा त्यांनी शरद पवार सारख्या माणसाला पंतप्रधान चान्स होता, ओढला यांनी माग. महाराष्ट्रातला माणूस वर गेला की बरोबर ती बाकीच्या राज्यातली ती एक होत्यात. ही एक आतली हिस्ट्री तुम्हाला कळायची नाही. आता हिथं काय झालंय, हा आत्तेभाऊ आहे तो बी पंडित, त्यांनी लग्नापासूनच सुमितच्या बायकोवर त्याचं मन गेलेलं. आणि त्याला जेव्हा कळलं की बाबा ही काय नांदत नाही, भांडणं झाल्यात, बाज हा पंडित होता, पण थोडा 2 नंबर पंडित होता. तो कसा होता की ब्राह्मण आहे ना, ब्राह्मण तुम्हाला सांगतो, ब्राह्मणांच्या विषयी अनेकांना पित्त येते, लय वाईट आमकं तमकं. तसं नाही करायचं कधी, त्यातलं सत्य शोधायचं कधी पण. ब्राह्मणाची एक गोष्ट मला फार आवडते, कुठली माहिती आहे का, ब्राह्मणाची वाणी शुद्ध असते. पहिली गोष्ट, चुकून सुद्धा शिवी नाही देणार, चुकून बी नाही देणार. ब्राह्मणाचं आता आमच्या गावात 1-2च घरं आहेत, पण ब्राह्मणाची तुम्ही कुठेही बघा, ब्राह्मणाची मुलं कधी अशी कुत्री मारीत हिंडणार नाहीत, कधी माशाला जाणार नाहीत, जोडीदार ती जास्त ठेवत नाही. ते अभ्यास त्यांचं ते संत्र मंत्र आमकं तमकं, ती स्वच्छ राहणार, स्वच्छ कपडे घालणार, आणि वाणी शुद्ध, ही मला त्यांचं लय आवडतं. ब्राह्मण मला कुठलं आवडत नाही माहिती आहे का, जो कावेबाजी, जो तोंडात एकन पोटात एक, दिसण्यावर जाऊ नका. काही लोकांचं चेहरा इतकं गोंडस असतात, त्याच्या पाठीमागं फार मोठा क्रूर कर्माला लपलेला असतो. तो फोन करून ऑर्डर देतो,
मारा मारा मारा, इंजर्ड करा, सोडू नका. मग लेकरा बाळाचे असं जर लेकरून पित असलं तर त्या आईला असं दणक टाकतात की त्या आईचं रक्त लेकरावर पडतं, त्याचा उद्रेक होतो आणि मग त्याच्यातून जरांगीसारखा कार्यकर्ता तयार होतो. ही वस्तुस्थिती. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, समाज प्रत्येक धर्मात 4-5% नालायक असतातच, त्यांच्याकडे विचार करायचा, सर्वांगीण समाजाचा विचार करायचा. आणि माझं काम तर आज चाललं असतं की सगळी आपलीच बा, तिथं काय मला ते नाईलाज आहे. हा असा विषय. ह्या घटनेमध्ये हा जो आत्तेभाऊ आहे, याचं नाव आहे जितेंद्र पाठक. हा थोडा 2 नंबर बामण होता. त्याचं कारण म्हणजे ती गांजा वाढायचं कचकून आणि शिग्रोकोपी होता. शिग्रोकोपी होता म्हणल्यावर ती त्याचे भाऊ होते 3-4, त्यांना सुद्धा ती बांधायचं सगळं बिगर लग्नाचं होतं. आणि दाव जायचं त्या गांजाच्या नशेतून, लय रागीट गडी. ती भाऊ बी त्याला वैतागलं होतं. आणि याला नेमकं कळलं बा की ही जी रतीदेवी ही माहेराला आली. यांनी पटकून तिच्याशी कॉन्टॅक्ट साधलं. पाहुणारा वळा म्हणल्या माणूस बोलतो की, त्या रतीला वाटलं आपल्या नवऱ्यातून आपल्या समेट घडून आणायला आलेला आहे. याच्या डोक्यात पहा, एक मुलगी झाल्यानंतर सुद्धा रतीचं सौंदर्य रतीसारखंच होतं. उंच पोरी, पांढरी शिपीत बाई, त्याला काय बामणाची मुलगी. आणि तिने सांगितलं की त्यांच्याकडून फोन नाही, बघा ना कुठं. असं तर बायांचं कसं असतं, बस आत हृदयात असं वाटतं किंवा नवऱ्याने मला न्यायला यावा आणि पहिल्यासारखं चालू व्हावं, कारण मुलगी 1.5 वर्षाची. ती आनंदित झाली किंवा नवऱ्याने बोलावणं पाठवलं काय, म्हणजे फोन सुद्धा नाही, साधा काही कॉन्टॅक्ट नाही, अमका नाही तमका नाही, असं कुठं असतं काही. तिला अपेक्षित होतं की नवऱ्याने पाठवलं. हो काय मानला माहिती आहे का, काय नाही मानला, त्याचं आहे ना ती बेकाराची मानला, त्याचा विषय नाही तुझी, त्याचं नाव गोडे मानला. हा कारण काय असून दे, तू नांदायला जाऊच नको, तू एक काम कर ना, मी आहे ना, आपण दोघं लग्न करू आणि मी तुला फार सुखान ठेवीन. तर त्याचं काय काल घेतलेला गांजा उतारलं नसन. दारू फिरूलही चांगली, दारू 4 तासात मुतून जाते. गांजा आयुष्यात कधी घेऊ नका, गांजाच कामले भयानकी, ध्यानात ठेवा. हा गांजानी माणूस 2 दिवस जागा देत नाही, ध्यानात ठेवा. आणि मी तो अजिबात काम देत नाही. तो असा बघत राहिला तर तासभर नुसता बघतच राहतो, मी त्याला कळतच नाही घरी जायची, अंधार पडलाय आता. असा विषय गांजाचा, गांजाच कामले बेकार. ही नशेत ते बोलला बा, माझ्या संग लग्न कर म्हणल्यावर आता ती स्त्री आहे रती, ती सावध झाली. हा की तिला कळलं की मी रती आहे आणि नवरा सोडून हाच मदन बाण हाणायला लागलाय. आता ती म्हणली, काय बोलता भाऊजी तुम्ही, कसं शक्य आहे, मला 1.5 वर्षाची मुलगी आहे, माझा प्रपंच झालाय आणि नवरा ठीक आहे बाण न होत्यात, माझी अपेक्षा आहे की मला फोन करतील, घेऊन जातील. हा ते हे तुम्ही बोलता हे चुकीचं बोलता असतंच. नाही 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 नाही, समजून घे समजून. हा ही वासनांद होतं, त्याला काय. माझ्यासारखं प्रेम तुझ्या जगात कोणी करू शकत नाही, तू फक्त त्याला सोडून दे, ती काही गळत नाही आजकाल, सोडून दे त्याला, मी आहे. असं एकदा दोनदा नंबर त्याचे सारखंच ते फोनवर हे करायला लागलं. तिचं उत्तर सेम, मला 1.5 वर्षाची मुलगी आहे, तुम्ही म्हणता हे काय होणार नाही, जाऊन दे गाडी. आयला म्हणला जाऊन दे गाडी, जाऊन दे गाडी, काय होते बा नेमकं. परत गांजा चिलिंबिली मोडली मस्तपैकी आणि त्याने विचार केला, ह्याच्यावर आता व्यवस्थित मार्ग काढल्याशिवाय जमणार नाही, जमणार नाही. काय करावा काय करावा काय करावा. त्यांनी डोकं काय लावलं माहिती का, तिचं म्हणणं काय, तिला जेव्हा मी लग्नाची मागणी घालतोय तेव्हा तिचं एकच उत्तर, पहिलं वाक्य तीच, मला 1.5 वर्षाची मुलगी आहे. म्हणला ही मुलगीच मारून टाकी तू, मग काय म्हणेन, मग तर मुकली होईन का नाही, आणि मग ती मला मिळेल. तुम्हाला सांगतो, रुपये एवढ्या जागेसाठी पुरुष काय कुठल्या थराला जाईन सांगता येत नाही. इथं तोच प्रकार घडला. त्यांनी तारीख उजाडली 30 मे 2026. बघा हे प्रकरण अशा दृष्टीने मी सांगूशी वाटतं की निकाल किती फास्ट आलाय बघा. कोर्टाच्या नावाने बॉम्बलायची तेव्हाच बॉम्ब बोलतो मी, कवा बॉम्बलत नाही, आता बॉम्बलायची गरज नाही. 1 नंबर निकाल. 30 मे 2026 हे दिवस त्यांनी पाळत ठेवले घरात की ही घरात एकटी कवा आहे. दुपारच्या टायमाला थोडा शुकशुकाट असतो, गडी माणसं कामावर गेले असतात, बाया खाऊन पिऊन 12-1 वाजता TV बघून थोडा मालिका बघून झोपलेले असतात.
असा टायमिंग थोडा उन्हाचा गाठला आणि घरात शिरला. पुढं घराच्या बाहेर ओट्यावरती 1.5 वर्षाची मुलगी बाहेर टाकली होती. खेळत होती बिचारीन. आई आतमध्ये काम करत होती काहीतरी तिची रती. हा गेला पटक्यास ती पोरगी उचलली, तडा तडा चाला चौकातून चालायला लागला. दोन्ही बाजूनी घर आहेत, CCTV आहे, सगळे चालायला लागला. तिथून एक 5-50 फूट. त्याला माहिती पोरगी दिसत नाही म्हणल्यावर आई 2-4 मिनिटात कालवा करणारी, पोर कुठे गेली बघा बघी होणारी, 4 लोक बघणार आहेत. मग जे काय करायचे पटकून करायचं ना. मग ते 50 फुट तिथून लांब गेला, एका चौकापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत गेला. फक्त CCTV आहे तिथे, लक्षात घ्या. बऱ्याच लोकांनी ते व्हिडिओ बघितला असं, काही बघायची ताकद नाही की बघा. ती 1.5 वर्षाची मुलगी तब्बल 8 वेळा वरून खाली अशी दपा आपटली, डांबरी रोडवर, सिमेंट रोडवर. रक्तंबाळ झाली. परत ती लहान, एवढा जीव मारायला काय लागतं. याला म्हणत्या रुपया एवढ्या जागेसाठी नीच वृत्ती. ध्यानात ठेवा. नीच वृत्तीचे पुरुष स्त्रियांना ओळखता आले पाहिजेत, आणि ज्यांचे पुरुष अशा प्रकारच्या नीच वृत्तीचे आहेत त्यांना घटस्फोट दिला पाहिजे, माझं मताचं. नाही तर त्याच्या पापात सहभागी व्हा. पण बायांचं कसं असतं, लहानपण आईबापाचं नाव राखायचं, एवढं मोठं काही गोष्ट करायचं धाडस नसतं. निमूटपणे सहन करत बसतात, आयुष्यभर कुजत बसतात. आणि शेवटी म्हातारपणी पण त्यांची राळ होती मुलांच्याकडून सुनांच्याकडून. आणि एक दिवस या जगाचा निरोप घेतात. काही कुणाचं नाव राहत नाही. अनेक गेल्या, अनेक जीवन कंटत आहेत, भविष्यात पण तयार होते, असा विषय. पण राग हा यावा ना कधीतरी. वाईटाला बाजूलाच करावं आणि चांगल्याला जवळ करावं, हे मताचं नाही. ह्या घटनेमध्ये 8 वेळा मुलगी आपण नंतर ती लोक ती रडणं बिडणं का कुणी बघतच ना. लगेच ओरडली, मोठं माणूस ओरडला ना, जे बघतोय त्याने ओरडला ना की ती बाकीची जावी त्याच्यात. पाटकून त्याला मिठी मारली, त्याला जायबंदी केला. ती पोरगी कोणतरी असं कापड आणलं, गुंडाळली, जिवंत होती बिचारी. दवाखान्यापणे न्यूजवर खलास. ह्याला काही सोडला नाही. पोलीस स्टेशनला फोन केलं, पोलीस तातडीने हजर. पोलिसांनी काय केलं, बदावी पोलीस स्टेशन आणि विभाग येतो सकरारा नावाचा भाग येतो. पोलिसांना म्हणजे ती माणूस आहे, त्या पोलिसाला बी घरी लेकरं बाळे सगळे काय वृत्तीचा माणूस आहे हा, ते लक्षात येतं ना. बेड्या ठोकल्या. तिथल्या लोकांना सांगितलं की असा ते पंचनामा केला. साक्षीदार कोण आहेत, तर तब्बल 6 साक्षीदार तिथले तयार झाले. म्हणजे काही होऊ द्या, यांनी उद्या आम्हाला येऊन हाणामारी केली, सोडू नका बरं का, सध्या लय वाईट परिस्थिती, कोर्टाला म्हणा सोडू नका ही एवढ्या गंभीर आरोपी, असं म्हणले. पण आम्ही साक्षी देणार म्हणले. साक्षात भगवतीचा अपमान झालाय, हत्या झाली. 30 मे 2026 घडलेली घटना 40च दिवसात निकाल आलाय कोर्टाचा. जिथं दाखल केलं 40व्या दिवशी निकाल आलाय 10 जुलै रोजी. आणि 6 साक्षीदारांनी साक्ष दिली. सगळे पोलिसांनी त्यांचं काम व्यवस्थित केलं आणि निकाल असा आलाय की सदर व्यक्तीला मरेपर्यंत फाशीची सजा. आता सांगली जिल्ह्यात आता गेल्या आठवड्यात फाशीचे मी प्रकरण सांगितले, फाशीचा. ह्या सजा झाल्या पाहिजेत. आणि वरिष्ठ जे कोर्ट आहेत, या कोर्टांनी सुद्धा त्याचं रूपांतर कैद हे ते ह्याच्यात न करता, मग ते प्यारोल येतं, मग सुटले बाहेर. हे न करता फाशी म्हणजे फाशीच, ते बदलू नये. सुप्रीम कोर्टात एखादं जजमेंट यायला पाहिजे या बाबतीत, की एकदा फाशी झाली की त्याला अपील सुद्धा करायची असं नाही पाहिजे. तुम्हाला सांगतो, लय अवघड प्रोसेस ती दिली. म्हणजे फाशी होईल का नाही पुढचा भाग येतो आता. पण फाशी त्याला त्या जितेंद्र पाठकला कोर्टाने दिली, महत्वाचं आहे. हे फार महत्वाचं आहे. आणि एखाद्या कांबळेला कसा क्विक फाशी देतात, तसा एखाद्या ब्राह्मणाला देतात, हे सुद्धा महत्वाचं आहे, ध्यानात ठेवा. म्हणजे असे प्रकरण घडलेले नाही की मला असं वाटतं कायदा आणि सुव्यवस्था जागेवर आहे काय, न्याय व्यवस्था आहे काय, असं वाटतं. कोर्टाने, खालच्या कोर्टाचा विशेष आभार, त्यांनी याला फाशी दिली. तात्पर्य एवढंच घ्यायचं याच्यातून, तुमचे प्रापंचिक आहे, मी प्रापंचिक आहे, ज्याला नाहीत त्याने आर्थिकदृष्ट्या एवढे केपेबल व्हा की तुम्हाला मुलगी मिळेल. सध्या जग पैशाच्या मागे आहे. तुम्ही निर्व्यसनी किती चांगले आहात याला मत होते, जग देत नाही. तुमच्याकडे बंगला आहे का, आणि तुमचं इन्कम किती, तुम्ही श्रीमंत आहे का, मग त्याला पोरगी पास करते. ही जगाची आता चाललंय, त्यांना ठेवा.
प्रपंच करा, परमार्थ पण करा. चुकून सुद्धा हा पुढं अपोजिट पार्टी ना आपली म्हणजे बायको नावाची, चुकत तुम्ही 2 पावलं मागं घ्या बा. कधी 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 समजून सांगा बा. पण ती बॅगा भरून माहेर जाईल इथपर्यंत काय करू नका. माझा आहे प्रपंच झाले पाहिजेत. शेवटी एकच सांगतो, नांदा सौख्य बरे. रामकृष्ण हरी माऊली.